नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाराष्ट्र. गोलपोस्ट मराठीच्या सीझन 2 दोन नंबर सीझन 2 मध्ये तुमचं मनापासून पुन्हा स्वागत आहे. आमच्या नवीन सेटअप मध्ये, नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन प्रवासामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. वर्ल्ड कप फायनली संपलेला आहे, पण आम्ही थांबलेलो नाही आहोत. आम्ही घेऊन आलेलो आहोत आता येणाऱ्या क्लब मॅचेसचे व्हिडिओज, ट्रान्सफर व्हिडिओज, धमाल, मस्ती, फुटबॉल, सगळं मराठीमध्ये. स्वप्नील, नवीन प्रवासाबद्दल तुला काय सांगायचं? यार खूप एक्साइटेड आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे. एक तर आपला नवीन सेटअप आहे. तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला? अजून हा संपूर्ण रेडी झालेला नाही, थोड्या गोष्टी बाकी आहेत. Additions होणार आहेत. एक नवीन व्हिडिओ मध्ये समजून येईल की आम्ही काय ऍड करतोय, काय नाही करतोय. खूप काही नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. नवीन व्हिडिओ, नवीन रील्स, नवीन लाईव्ह स्ट्रीम, भरपूर काय होणार आहे मित्रांनो. मजा येणार तुम्हाला. इथे नुसती सुरुवात आहे. आज आमच्या पाठीशी आहे एक देव, पण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये आता असे भरपूर देव तुम्हाला दिसतील. सो काही फॅन्स नाराज होऊ नका. आपण पूर्ण ही व्हिडिओ अनबायस असणार आहे. गोलपोस्ट मराठी हे अनबायस मराठी चॅनल आहे फुटबॉलसाठी. आपण कुठल्याही पक्षाला, कुठल्याही आयडलला, कुठल्याही देवाला पाठिंबा घालत नाहीये. सो अशीच व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला नक्की फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझं नाव दर्शन कदम. मी स्वप्न कदम. गोलपोस्ट मराठी, आपलं फुटबॉल, आपली भाषा. सो मित्रांनो, गोलपोस्ट मराठीच्या सीझन 2 च्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. स्वप्नील, आजचा व्हिडिओ काय आहे? विषय काय नाही. आजचा व्हिडिओ आहे फक्त एका गरम गोष्टीबद्दल. ती म्हणजे आहे ट्रान्सफर मार्केट. आणि ट्रान्सफर मार्केट हे एकदम जोरात चालू आहे, दणदणीत चालू आहे. माहिती एक अशा नवीन गोष्टी रोज काहीतरी नवीन येते यार. की हा प्लेअर तिकडे गेला, हा प्लेअर तिकडे गेला, अरे हा प्लेअर तिकडे गेला होता, हा तिकडे कसा काय गेला. अशा नवीन गोष्टी एक चालूच आहेत रोज. काय रे त्याच्याबद्दल आपण आज बोलूया, एकदम सविस्तर बोलूया, मस्त एकदम. तर मी माझ्या मराठी प्रेक्षकांना स्वप्नील थोडंफार काहीतरी एक ब्रीफ द्यावं Yes, लागेल. yes, की नक्की please. ट्रान्सफर मार्केट हा नक्की भानगड काय आहे Yes. आणि आपल्याला एवढी वेळ का लागली की आपण ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवणार आहोत. आणि मित्रांनो, ही एक व्हिडिओ असणार आहे, ही पूर्ण सीझन भर ही व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, ट्रान्सफर मार्केट म्हणजे नक्की काय आहे ते मी थोडक्यात सांगतो. ट्रान्सफर म्हणजे, आता समजा आपण आयपीएल खेळत आहोत. आता प्रत्येक देशामध्ये त्यांचं आयपीएल असतं, तसंच त्यांची क्लब मॅचेस असतात. फॉर एक्झाम्पल, इंग्लंडमध्ये आहे इंग्लिश प्रीमियर लीग, स्पेन मध्ये आहे ला लिगा, फ्रेंच मध्ये आहे लीग वन, इटालियन आहे सीरिया आहे, जर्मनीमध्ये आहे बुंडेसलिगा, तसंच अमेरिकामध्ये MLS, साऊथ अमेरिकामध्ये पण असे प्रत्येक देशांमध्ये त्यांचे क्लब मॅचेस होत असतात, क्लब टुर्नामेंट्स होतात. सेम आयपीएल सारखं. भारतामध्ये फक्त क्रिकेटचा आयपीएल आहे, तसंच फुटबॉलचा ISL सुद्धा आहे, इंडियन सॉकर लीग म्हणून हे नावानं एक लीग आहे. पण भारतामध्ये ही पद्धत वेगळी आहे प्लेअर ट्रान्सफरची. ह्यांच्यामध्ये काय असतं, बाकीच्या देशांमध्ये काय असतं मित्रांनो, प्लेअर हा टोटली एनटायटल्ड असतो. एनटायटल्ड हा शब्दावर फोकस करा. एनटायटल्ड असतो, ओन्ड नसतो. एनटायटल्ड असतो त्याच्या क्लब्स मध्ये, त्याच्या क्लब मेंबरशिप मध्ये, त्याचा तो त्या क्लब मधनं खेळतो. पण जर कुठल्या एखाद्या वेगळ्या क्लबला जर त्याच्यावर इंटरेस्ट आहे, फॉर एक्झाम्पल आता उद्या उठून मुंबई इंडियन्सला महेंद्रसिंग धोनी हवाय, तर आयपीएल मध्ये कसं होतं, रिऑक्शन्स होतात. प्रत्येक सीझनच्या आधी रिऑक्शन्स होतात. इथे रिऑक्शन्स होत नाही. आता महेंद्रसिंग धोनी हा चेन्नईच्या सुपर किंग मध्ये एनटायटल्ड आहे. पण जर समजा मुंबई इंडियन्सला तो हवा आहे, तर मुंबई इंडियन्स हा चेन्नई सुपर किंग बरोबर एक ट्रान्सफर नेगोसिएशन करणार. त्यांना काहीतरी ठराविक अमाऊंट ऑफर करणार की बाबा तुम्ही 100 कोटी रुपये घ्या, आम्हाला महेंद्रसिंग धोनी आम्हाला द्या. हाच आहे पूर्ण ट्रान्सफर मार्केटचा विषय. हाच आहे पूर्ण ट्रान्सफर मार्केटचा विषय. हे मी थोडक्यात सांगितलं. पण ह्याच्यामध्ये काय होतं स्वप्नील, की अजून ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स इन्व्हॉल्ड होतं, प्लेअरचे माइंडसेट इन्व्हॉल्ड होतात, फॅन बेस इन्व्हॉल्ड होतात. फॉर एक्झाम्पल, काही ठराविक फॅन बेस आहेत. उदाहरणार्थ बार्सेलोनाचे जे प्लेयर्स आहेत ते चुकूनही एक चूक करू शकत नाहीत रिअल मॅड्रिड मध्ये जाऊन खेळायला. फॉर एक्झाम्पल, आता समजा मेसी हा बार्सेलोनाचा प्लेअर आहे, तरी तो रिटायर झाला आहे, तरी सुद्धा तो अफोर्ड करू शकणार नाही उद्या रिअल मॅड्रिड मध्ये जाऊन खेळायला. रिअल मॅड्रिडने जरी त्याला 500 कोटी, 1000 कोटी, 10,000 कोटी सुद्धा ऑफर केली, तरी तो जाऊ शकत नाही. कारण का, फॅन बेस खूप नाराज होतात. फॅन बेस ती एखादी टीम बहिष्कार करू शकते, त्या प्लेअरचा बहिष्कार करू शकते. त्याचा अख्खा फॅन बेस हा उद्ध्वस्त विनाश होऊ शकतो. उदाहरणार्थ लुईस फिगो. आता मी लुईस फिगो बद्दल बोलला नाही, तुम्ही जाऊन कमेंट सेक्शन मध्ये मी टाकेल लुईस फिगोचा विषय काय होता, तुम्ही लुईस फिगो बद्दल सर्चही करू शकता.
आजही त्या घटनेला 20-25 वर्ष होऊन सुद्धा त्याला आज लोक शिव्या घालतात. तो पोर्तुगलचा स्टार आहे, आजही आहे, पण अजूनही शिव्या घालतात लोक. सो हे असे भरपूर भन्नाट किस्से, भन्नाट कॉन्ट्रोव्हर्सीज, भन्नाट गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. मराठी प्रेक्षकांना आम्ही नीट डिटेलमध्ये एका वेगळ्याच रोमांचक पद्धतीने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला स्वप्नील सुरू करूया. Yes, yes. आता येणाऱ्या सीझन मध्ये, आता कसं वर्ल्ड कप संपला आहे, सीझन चालू होणार आहे, क्लब मॅचेस आता चालू होणार आहेत. त्याच्या आधी एक ठराविक टेन्युअर असतो की ह्या टेन्युअर पर्यंत स्वप्नील प्लेअर अक्वायर करणं, जे नको आहे ते प्लेअर त्यांना विकून टाकणं आणि त्याच्यामध्ये क्लब्स कमाई करतात, प्लेयर्स कमाई करतात. हे आता हे सुरुवात होणार आहे. हे वर्षभर चालू नसतं. क्लब्सची मॅचेस चालू होईपर्यंत आता चालू होईल. परत 6 महिन्यानंतर परत एका डिसेंबर ते जानेवारीमध्ये परत हे open होतं. दोन ट्रान्सफर विंडोज असतात, वर्षातनं एक दोन समर transfer असतो असतो. आणि एक विंटर असतो. समर जो आता जून पासून स्टार्ट होतो आणि तो ऑलमोस्ट ऑगस्ट पर्यंत वगैरे असतो, ऑगस्ट एंड पर्यंत. आणि जो विंटर असतो तो असतो जानेवारी मध्ये. तो फक्त एक जानेवारी महिन्याचाच असतो तो गॅप आणि तेवढ्या वेळातच ते ट्रान्सफर होत असतात. सो असे हे 2 ट्रान्सफर विंडो असतात. जसं IPL मध्ये ऑप्शन असतं तसं याच्यामध्ये 2 ट्रान्सफर विंडो आहे की एवढ्या वेळातच तुम्ही प्लेयर ट्रान्सफर करू शकता एका टीम मधून दुसऱ्या टीम मध्ये, अदरवाईज नाही करू शकत. तो आपण आता बोलणार आहोत समर ट्रान्सफर बद्दल, कारण का आता समर ट्रान्सफर आहे, फिफा वर्ल्ड कप ही झालेला आहे. आता सगळे आता शांत झालेले आहेत, माहोल शांत झालेला आहे. काही ठराविक विषय आहेत, अजून शांत झाले नाहीत. उदाहरणार्थ स्पेनची जी फायनल झाली होती अर्जेंटिना बरोबर, त्याच्यावर आम्ही एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे. तो आमच्या मागच्या सीझनचा लास्ट व्हिडिओ होता. नक्की जाऊन बघा की नक्की विषय काय आहे. आम्हाला अजूनही वाटतं की अर्जेंटिना ही रॉक झालेली आहे. हा. विषय वेगळा आहे, जाऊ दे. संपला, जाऊ दे. आता आपण बोलणार आहोत येणाऱ्या क्लब मॅचेसचे आणि त्याचे ट्रान्सफरचे. तर चला मग सुरू करूया. Yes. समर ट्रान्सफर तुमच्यासाठी पहिला व्हिडिओ चालू. मित्रांनो सुरू करूया. चेल्सी हा इंग्लिश प्रीमियर लीग EPL चा एक मोठी टीम आहे. त्याच्याबद्दल आपल्याकडे काही अपडेट्स आले आहेत. जी पहिली अपडेट आहे स्वप्नील, मॅकेन्सेन्स लॅक्रॉइस. हो, चेल्सीची टीम ही ट्रान्सफर मार्केटमध्ये नेहमी ऍक्टिव्ह असते. जसं रिअल मॅड्रिड वगैरे अशा मोठ्या मोठ्या, त्याच्यापैकी चेल्सीची टीम ही नेहमी ऍक्टिव्ह असते. कुठला तरी प्लेअर सेल करत असतात, कुठल्या तरी प्लेअर विकत घेत असतात. माझी फेवरेट टीम आहे चेल्सी, सो त्याच्यामुळे मी खूप जास्त असं बोलेन त्या टीम बद्दल. काय काय खास नाही. अशी कसं एवढं- लोकांना एवढं- असं काही वाटत एवढं- असेल तरी एवढं- सुद्धा ती ठीक आहे. माझा फेवरेट क्लब आहे. Average आहे. So त्याच्यामुळे खूप आणि आपण याच्याबद्दल मी नंतर पण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये बोलू की कशी चेल्सीची मॅनेजमेंट आहे वगैरे. पण आता सध्या चेल्सीच्या टीम मध्ये ना सगळं असं फक्त साफसफाई चालू आहे की चांगले चांगले प्लेयर्स घ्यायचे आणि कारण मेन सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जाबी अलोन्सो हा मॅनेजर म्हणून आलेला आहे. सो त्याच्यामुळे त्याच्या सांगण्यामध्ये हे खूप सारे चेंजेस होत आहेत. कारण याच्या अगोदर आपण चेल्सीमध्ये बघितलं तर एक्सपिरियन्स प्लेअर हे जास्त घेण्यामध्ये ते लोक जात नव्हते. फक्त यंग प्लेअर घ्यायचं असं होतं त्यांचं. आणि आता सगळ्यात ते एक्सपिरियन्स मध्ये जात आहे. जसं आता 2-3 गोष्टी या डन झालेल्या आहेत. म्हणजे एक लॅक्रॉइस जो आहे तो क्रिस्टल पॅलेस मधून एक चांगला सेंटर बॅक आहे, तो एक डन झालेला आहे. त्याच्यानंतर पलेस्ट्रा तो इंटर मिलान मधून इकडे आलेला आहे, तो एक डन झालेला आहे. त्याच्यानंतर मॉर्गन रॉजर्स ही सगळ्यात मोठी सायनिंग आहे या समर विंडोची. 117 मिलियनची सायनिंग केलेली आहे. 117 मिलियन म्हणजे स्वप्नील किती करोड रुपये झाले? खूप जास्त खूप जास्त. त्याच्यामध्ये म्हणजे गोडबंदरवर एक फ्लॅट आहे. डन आहे. एक फ्लॅट की किती फ्लॅट? आणि कमीत कमी 2 तरी येतील, 2-3 2-3 येतील. तीन माहिती नाही मला, आता मी काउंट 100 फ्लॅट येतील मला असं वाटतं. आणि तुला माहितीये का, एक मॉर्गन रॉजर्सची लिंक होती आर्सेनल बरोबर. ओके. आर्सेनलशी त्याची निगोशिएशन चालू होती. आर्सेनलने सांगितलं की 70-80 मिलियन काहीतरी देणार होते आणि तेवढ्यात आली चेल्सी. हायजॅक केली का? हायजेक नाही गेली, पण चेल्सी आली. चेल्सीने सांगितलं की आम्हाला पाहिजे हा प्लेअर आणि आम्ही आर्सेनलपेक्षा जास्त देऊ शकतो. तर ते लोक गेले आर्सेनलकडे की बाप्पा बघा चेल्सी आलेली आहे आमच्याकडे, ते एवढे एवढे प्लेअर म्हणतात की तुमच्यापेक्षा जास्त देऊ, तुम्ही काय करता का? ते बोलले की नाही आम्ही एवढ्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. चेल्सी बोलली 117 मिलियन द्या, खतम करा. आणि तो घेऊन गेले, तो प्लेअर घेऊन गेले. काहीच नाही पुढे झालं. आणि आर्सेनल अशी लटकलेली आहे त्याच्या गोष्टींमध्ये. सो त्याच्यामुळे बापरे, आर्सेनलचं काय होणार पुढे मला माहिती नाही, पण असं झालेलं आहे. पण चेल्सी मधून खूप सारे प्लेयर्स निघून पण गेलेत. त्यातला एक प्लेअर म्हणजे मार्क कुकुरेया, तो गेलेला आहे रिअल मॅड्रिड मध्ये. असं चेल्सी मधून आउटगोईंग पण चालू आहे. आता भरपूर आउटगोईंग पण होणार आहे चेल्सी मधून. नवीन प्लेयर्स जे यंग प्लेयर्स आहेत ते जातील. थोडे एक्सपिरियन्स प्लेअर बघतायत चेल्सीचे मॅनेजमेंट. सो बघूया आता काय होतं त्याच्यामध्ये. स्वप्नील मला तुला विचारायचंय, तू आता 117 मिलियनचा हा उल्लेख केलास. मला तुला एक विचारायचंय, मला उत्तर माहितीये पण तू क्लेरिफाय कर की ट्रान्सफर विंडो मध्ये एका क्लबकडे काय कॅप असतो का? ट्रान्सफर विंडो मध्ये कुठल्या क्लबकडे कॅप नसतो असा की तुम्हाला तुमच्याकडे 100 कोटीच आहे, तुम्ही 100 कोटीच खर्च करू खर्च करू शकता, असं काही कॅप नसतो. पण
प्रत्येक वेगवेगळ्या लीग मध्ये एक समिती असते जी बघत असते की तुम्ही Fair. किती पैसे खर्च करतायत आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला किती रेव्हेन्यू होतोय. कारण तुम्ही जोपर्यंत तुमचा रेव्हेन्यू तेवढा दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही एक्सपेन्स पण दाखवू शकत नाही. सो अशा समिती पण असतात सगळ्या आपल्या प्रत्येक क्लबची म्हणजे सॉरी प्रत्येक लीगची एक अशी समिती असते. सो त्याच्यामुळे प्रीमियर लीगची पण आहे आणि ते लोक पण बघत असतात की तुम्ही जर एवढे 100 कोटी जर देताय एका प्लेयरला तर तुम्ही त्याच्या समोर तुम्ही पैसे घेताय किती? म्हणजे तुमचे रेव्हेन्यू किती होते? तुमचे पैसे इन्कम किती येते? सो त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नाही दाखवू शकत. सो असं पण असतं त्याच्यामध्ये. तसाच एक विषय झाला होता बार्सेलोनाच्या वेळी. नेमार ज्युनियरची सायनिंग ही अशीच कुठेतरी कॉन्ट्रोव्हर्शियल ठरली येस. होती, की तुम्ही खर्च खूप केले होते, पण तुम्हाला त्याचा रेव्हेन्यू मिळणार, नाही मिळणार. ती शेवटी ती कोर्ट केस पर्यंत गोष्ट गेली, तो विषय वेगळा आहे. तर आता उत्तर मिळालंच आहे. स्वप्नील, मला तुला विचारायचं आहे, की आता 2 रुमर्स आता एक खूप जास्त आहेत चेल्सीच्या डगआउटमध्ये. एक आहे जॉन स्टोन्स आणि ग्रेनिट झाका. हो. झाका हा प्लेयर कदाचित येऊ शकतो कारण झाका बायर्न लेव्हरकुसेनमध्ये झाबी अलोन्सो बरोबर खेळलेला आहे. ही तीच झाबी अलोन्सोची टीम होती जी एकही मॅच हारली हारली नव्हती. नव्हती. तो अख्खा सीझन त्यांचा अनबिटन गेला होता. एकच मॅच हरले होते ते सुद्धा काहीतरी कॉन्फरन्स लीग का युरोच्या फायनल वगैरे असं काहीतरी होती. सो ती एकच मॅच हरली होती ते. अदरवाईज नव्हती. आणि जॉन स्टोन्स हा माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग फॅक्टर आहे. कारण तो ना खूप एक्सपिरियन्स सेंटर बॅक आहे. इंग्लिश टीमचा खूप चांगला सेंटर बॅक आहे. आणि त्याचं वय पण जास्त आहे म्हणजे 30-31 आहे तो आणि तरी सुद्धा त्याच्यासाठी इंटरेस्टेड आहे चेल्सी. मी इम्प्रेस झालोय ऍक्च्युली या गोष्टीशी. पण मला नाही वाटत तो येईल. जाका कदाचित येऊ शकतो पण जॉन स्टोनचं थोडंसं डिफिकल्ट वाटतंय मला. ओके. चेल्सीच्या डगआउट्समध्ये, चेल्सीच्या टीममध्ये खूप काय-काय घडामोडी दिसतायत. आपल्याकडे प्लेयरची नावं आहेत. मॅकेन्झी लॅक्रोईस, मॉर्गन रॉजर्स, जॉन स्टोन्स, ग्रेनिट झाका, व्हॅलेंटिनो बार्को. व्हॅलेंटिन बार्को चेल्सीचा प्लेयर आहे मित्रा. व्हॅलेंटिन बार्को कसं काय आलं या लिस्टमध्ये? येस, चेल्सीचा प्लेयर आहे तो व्हॅलेंटिन बार्को. व्हॅलेंटिन बार्कोला लास्ट सीझन चेल्सीने साइन केलं होतं आणि स्ट्रासबर्गमध्ये पाठवलं होतं. त्यांचा फ्रेंड्स क्लब आहे फ्रेंड्स तो क्लब आहे. त्यांचा. ते तिकडे पाठवलं होतं आणि त्याला तिकडे सांगितलं होतं की तू 1 वर्ष तिकडे राहा, लोनवरती जा. त्यानं तगडा काम केलं तिकडे. त्याचा रेकॉर्ड खूप चांगला होता आणि चेल्सीने परत सांगितलं की मित्रा परत ये परत आमच्याकडे. आहे आमच्याकडे. आणि व्हॅलेंटिन बार्को हा चेल्सीमध्ये परत आलेला आहे आणि या सीझनमध्ये तो झाबी अलोन्सो बरोबर तो चेल्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. ओके. मग आता ही मॅच अर्जेंटिनियन फॅन्ससाठी खूप मजा येणार आहे या चेल्सीच्या मॅचेस बघण्यासाठी, कारण का व्हॅलेंटिन बार्को हा दुनियाचा यंगेस्ट सुपरस्टार आहे. आपण आता पुढे जाऊया. दारियो चावारी आहे, गेरानियो कोएंदा आहे आणि पॅलेस्ट्रा आहे. सो Yes. चेल्सीमध्ये ही लिस्ट आहे. नेक्स्ट टीम येते आहे आपल्या समोर आहे रिअल माद्रिद. हो, रिअल माद्रिद. माद्रिद. मला माद्रिद. माहिती नाही. रॉड्री. रॉड्रीचा हा सगळ्यात मोठा विषय आहे. रॉड्री काय करणार आहे? कारण रॉड्रीने तर सांगितलेलं मँचेस्टर सिटीने त्याला सांगितलं की तुझ्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे, तू आताच्या आता साइन कर म्हणून. पण तो बोलला की मला जायचंय तर रिअल मॅड्रिडमध्ये. कारण त्याची होम कंट्री आहे ती, स्पेन. त्याची कंट्री आणि त्याची जागा आहे ती. तो मॅड्रिड मधूनच येतो रॉड्री. सो त्याच्यामुळे त्याचा ड्रीम क्लब आहे, त्याला तिकडूनच खेळायचं आहे. पण आता याच्यामध्ये पण भरपूर काही काही गोष्टी आहेत कारण तो त्यामध्ये असं झालं होतं की त्याचं बॅकचं ऑपरेशन करणार आहे. सो त्याच्यामुळे तो किती फिटनेस वरती खेळेल हे माहिती नव्हतं. आणि त्याच्यानंतर मॅड्रिड तर फुल इंटरेस्ट दाखवते की त्यांना तो पाहिजे. सो त्याच्यामुळे आता सगळं आहे ते निगोशिएशन्स वरती येणार आहे की कसं होणार आहे, काय होणार आहे. पण या एका मूव्हमुळे ना दोन्ही टीमला खूप मोठा धक्का लागणार आहे. कारण जर सिटीमधून तो निघून गेला तर सिटीची मिडफील्ड ही खूप जास्त वीक वीक होईल. कारण त्याच्यामध्ये बर्नार्डो सिल्वा तो पण निघून गेलेला गेलाच. ऑलरेडी. तो पण माद्रिदमध्ये गेलेला आहे आणि आता रॉड्री पण जाणार. तर त्याच्यामुळे त्यांची मिडफील्ड ही खूप वीक होणार आहे. आणि दुसऱ्या साईडला मॅड्रिडची मिडफील्ड ही खूप जास्त स्ट्रॉंग होणार आहे. म्हणजे फ्रेडे वाल्वर्डे, रॉड्री, चुआमेनी, कामाविंगा आणि आदा गुलर काय मित्रा, ला लिगाचं आपण संपून टाकूया का इकडेच का अजून मॅचेस खेळवायचे आहेत का? सी स्वप्नील, ऑन पेपरचं एक उदाहरण देत नाही मी. ऑन पेपर अशीच एखाद्या टीमची मिडफील्ड खूप स्ट्रॉंग होती. पण आमची तिथे एक टीम बाप बसलेली आहे. आपण त्या बाप टीम बद्दल एक पुढे बोलूया. Yes. ती कोणती टीम आहे तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये गेस करा. पुढे जातो मी मायकल ओलिझे. हे एक rumor मायकल आहे. ओलिझे. हे दोन्ही रुमर्स अनाउन्स केले होते. मायकल ओलिझे Yes. रिअल मध्ये. मायकल ओलिझेचं आता बायर्नने जर सांगितलं तो पण एक मिनिट थांब. पण मला असं कळतं की सगळ्या नवीन यंगस्टर्स आणि यंग सुपरस्टारला रिअल माद्रिद मध्येच करायचं. कारण पैसे आहेत रिअल मॅड्रिडमध्ये. रिअल मॅड्रिडकडे नाव आहे, रिअल मॅड्रिडकडे फेम आहे, सगळं आहे. तुम्हाला खेळायला मिळणार. तुम्ही जर बेंचवरती बसलेले असाल तरी पण तुम्ही तिकडे सुपरस्टार म्हणून ओळखलं जाणार. सो त्याच्यामुळे
नक्कीच आहे. आता याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की बायर्न म्युनिकने सांगितलं की आम्ही तर नाही सेल करणार आहे ओलिसेला. सो त्याच्यामुळे आता माहिती नाही काय होणार काय नाही होणार. पण रिअल मॅड्रिडला एक गॅलेक्टिको सायनिंग त्यांनी सांगितलं होतं पेरेसने की तो करणार आहे म्हणून. करणार आहे. पण याच्या व्यतिरिक्त यान डायमंडे याला एक 100 मिलियनची बीड त्यांनी टाकलेली आहे मित्रा. 100 मिलियन आणि तो फक्त एक 20-21 वर्षाचा प्लेअर आहे फक्त. कदाचित त्याच्यापेक्षा कमी Superstar. असेल तो. सो अपकमिंग सुपरस्टार म्हणून घेणार आहे आणि कुठेतरी असं वाटते की विनिशियस ज्युनियर हा निघून जाईल रिअल मॅड्रिडमध्ये. काय वाटतं तुला? खूप खूप शॉकिंग न्यूज आहे ही काल रात्रीची की विनिशियस ज्युनियर ह्याला आर्सेनल मधनं ऑफर आलेली आहे. आर्सेनल सारखी टीम जी गेले गेले अनेक वर्ष ह्या कदाचित ही क्लब मधला डेलिगेट काय होण्याची शक्यता होती. पण मागच्या वर्षाचा परफॉर्मन्स बघता त्यांच्याकडे एक वेगळाच लेवलचा अति उत्साह आणि कॉन्फिडन्स आलेला आहे की त्यांनी डायरेक्ट हुकमाचा एक्का मागितलाय समोरच्या टीम कडनं. टाकला नाहीये, मागितलाय आम्हाला द्या. तो आहे विनिशियस ज्युनियर. विनिशियस ज्युनियरला जर समजा स्वप्नीलचं चांगली सॅलरी मिळाली तर तो कदाचित जम्प मारू शकतो. मला तर पण असं तो रिअल वाटतं- मॅड्रिडला नाही करणार कारण का डॉन डॉन कार्लोचा कुठेतरी इन्फ्लुएन्स आहे. आता तो ब्राझील मधला खेळला आणि डॉन कार्लोच्या हातात रिअल मॅड्रिडचे सूत्र फिरतात अजूनही जरी तो नसेल तरी. पण पण रिअल पण मॅड्रिड हा एक पण आहे. पण हाच आहे की रिअल मॅड्रिड मध्ये एक मोठा सुपरस्टार बसलेला आहे सध्या आणि तो विनिशियस ज्युनियरला असं पाहिजे की तो त्याला ओव्हरशॅडो करेल. कारण त्याला असं पाहिजे की तो मोठा सुपरस्टार आहे. तर सध्या तरी रिअल मॅड्रिड मध्ये 15 मिलियनची सगळ्यात जास्त सॅलरी घेतोय एम्बापे. आणि विनिशियसने सांगितलं की मला पण हायेस्ट पेड प्लेअर बनायचं आहे. रिअल मॅड्रिडने सांगितलं तुला नाही बनता येणार म्हणून ऑफकोर्स. तर त्याच्यामुळे असं होणार आहे की जर आर्सेनलने जर त्याला पाहिजे तेवढी सॅलरी दिली तर तो कदाचित आर्सेनलला सुद्धा जाऊ शकतो. आर्सेनल तेवढी सॅलरी ऑफर करू शकते का? ऑफकोर्स प्रीमियर लीग चॅम्पियन्स आहेत यार ते आणि चॅम्पियन्स लीग मध्ये पण Final, फायनल त्याच्यामुळे final. तो मला तरी वाटेल लोक करू शकतात, इझिली करू शकतात. पण आता याच्यानंतर प्रश्न येणार आहे की गरज आहे का? गरजपेक्षा स्वप्नील तिथे तो फिट होतो का? एक्झॅक्टली. कारण रिअल मॅड्रिडचा आता सध्या जसा स्क्वॉड बनतोय ना तर त्याच्यामुळे ना विनिशियस ज्युनियरचा एक त्याचा 50-50 होणार आहे. कारण त्याचा पोझिशन त्याची होऊ शकते, नाही होऊ शकते. कारण लेफ्ट विंगला जिकडून तो काम करतो तिकडे त्या साईडला एक चांगली स्पेस त्याला मिळू शकते. तिकडून तो क्रिएटिव्हिटी दाखवू शकतो. रॉड्रिगो गोज जो सध्या इंजुर्ड असतो त्याच्यामुळे त्याला थोडा टाइम मिळतो, गेम टाइम मिळतो. पण आर्सेनलमध्ये काय होणार आहे मला माहिती नाही. सो मला असं नाही वाटत की त्याने शिफ्ट व्हायचं डिसिजन. डायसी आहे पण यू मे नेव्हर नो कधीही काही सूत्र बदलू शकतात. जसं आपल्या महाराष्ट्र पॉलिटिक्स मध्ये कधीही काय होऊ शकतं तसं इथेच आहे की फुटबॉलमध्ये सुद्धा मित्रांनो कधीही काही होऊ शकतं. कोणीही कुठेही जाऊन तुम्हाला उद्या वेगळ्या चर्चेमध्ये दिसू शकतो. सो तिला आपण आता रिअल मॅड्रिडचा विषय आपण इथे थोडंसं कट करूया. आता पुढे जातो आपण ॲस्टन विला मित्रांनो कदाचित मराठी प्रेक्षकांनी कधीच जास्त नाव ऐकलं नसेल या क्लबचं. पण ही फार जुनी क्लब आहे. इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये खेळते ही क्लब आणि फार नावाजलेली क्लब आहे. त्यांच्याकडे पण खूप मोठे मोठे ट्रॉफीज आहेत. सध्या गेले 50 का 30-25 वर्षापासून सध्या क्लबचा डाऊनफॉल चालू आहे. तो आता कदाचित अप होताना दिसतोय. ॲस्टन विलामध्ये एक रुमर आहे अलेहांद्रो गर्नाचोची डील डन झालेली आहे. तो लोन वरती गेलेला आहे. पण तो क्लॉज वरती गेलाय की या सीझन नंतर त्यांना तो विकत घ्यावाच लागणार आहे. सो त्याच्यामुळे तो एक झालेला आहे. आणि कारण मॉर्गन रॉजर्स हा ॲस्टन विला मधून चेल्सीमध्ये आले असतो त्याच्यामुळे कदाचित त्या लोकांची एकदम साठगाठ असते. सो त्याच्यामुळे असं कदाचित झालेलं असेल. पण त्याच्या व्यतिरिक्त निकोलस जॅक्सनची पण न्यूज येते की चेल्सी मधून निकोलस जॅक्सन सुद्धा जाऊ शकतो ॲस्टन विलामध्ये. सो आता बघूया. अचानक ॲस्टन विलाला काय झालं? ॲस्टन विलाचा परफॉर्मन्स चांगला होता आणि ते लोक चॅम्पियन्स लीग पण खेळणार आहेत यावर्षी बहुतेक तरी. सो त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. मला तर सरप्राइझिंग होतं की मॉर्गन रॉजर्स सोडून कसा जातोय. पण ठीक आहे. क्लबची बात असते. ओके चला आता दुसऱ्या टीम कडे जाऊया. पुढे इंग्लिश प्रीमियरची अजून एक टीम आहे. लाल कपडे घालते, लाल कपडे घालून मिरवते. माझी एक्स म्हणू शकतो आपण. माझा एक पर्सनल ओपिनियन देतो. ही माझी एक्स टीम आहे. एक्स कडे जायचं नसतं, एक्सचा विषय घ्यायचा नसतो पण घ्यावं लागतो आता. ग्लोरी युनायटेड. मी का बोलते रे? हा बोलला यांनी गाणं गायलेलं आहे. गाणं गायलेलं आहे. मँचेस्टर युनायटेड पहिली न्यूज आहे. योरी टेल्समॅन. टेलिएमएस पण आलेला आहे. आणि आता हे बहुतेक ना रिफॉर्म करतायत त्यांची मिडफील्ड. कारण फटका मिळालाय काय Yes. फटका कारण मारलाय. फक्त मिडफील्ड मध्ये कोण ब्रुनो फर्नांडिस तो एकटाच खेळत होता. कॅसिमिरो सोडून गेला. उगार ते खेळत नाहीये. सो त्याच्यामुळे त्या लोकांना काहीतरी करून ही मिडफील्ड सुधारायची आणि त्या लोकांनी मिडफील्ड सुधारलेली आहे. टेलिएमएसला त्या लोकांनी आणले जो एक तगडा मिडफील्ड मध्ये प्लेअर आहे जो गेम चालवू शकतो. त्याच्यानंतर अँड्रे सँटोसला पण घेऊन आले ते लोक. चेल्सी मधून अँड्रे सँटोसचा मूव्ह झालेला आहे. मनु कोनीची पण न्यूज येते. अजून एक प्लेअर आहे बलेबा.
जो खूप मोठा प्लेअर आहे, सो त्याच्या गेली 2 वर्ष त्याची न्यूज येत होती की आता येणार, तो येतच नाहीये. सो कदाचित त्याच्यावरती पण डोळा असणार आहे मँचेस्टर युनायटेडचा. सो आता बघूया. पण ही मँचेस्टर युनायटेडची टीम ही मला खूप बॅलन्स वाटते. मागचा सीझन त्यांचा खूप चांगला गेला होता. त्यांचा मॅनेजर कॅरेक तो खूप चांगला त्यांनी टीम कडून घेतला होता. मायकल कॅरिक येस, एक्स प्लेअर आहे तो मँचेस्टर युनायटेडचा. सो त्याच्यामुळे Midfielder. खूप जास्त अपेक्षा आहेत मँचेस्टर युनायटेड कडून आणि मला असं वाटतं की मँचेस्टर युनायटेड नाही, यांनी नका टॉप ठेवू 4 मध्ये तरी ऍटलीस्ट फिनिश केलं पाहिजे. डोंट गिव्ह मी होप प्लीज. कारण टीम चांगली आहे, मॅनेजर चांगला आहे. सो जाऊ शकतो. स्टॉप सेइंग पॉझिटिव्ह थिंग्स अबाउट दिस टीम प्लीज. मला तर पाहिजे की ते नको करू दे. इट्स अ रूल, यू शॅल नेव्हर गो टू युअर एक्स बॅक. सो मला तर पण पाहिजे जाऊ की दे. ते लोक चांगला नको करायला, पण टीम स्क्वॉड बघता कदाचित करू शकतात. सो आपण एक प्रेडिक्शन व्हिडिओ Prediction video बनवू करूया. प्रीमियर लीगचा की काय टॉप 4 काय असतील, टॉप 5 काय असतील वगैरे ते सगळं. लिस्ट मध्ये अजून एक आय डोंट वॉन्ट टू टेक दिस नेम ऑफ द टीम लिव्हरपूल. लिव्हरपूल यार, ते लिव्हरपूलची टीम पण खूप बॅलन्स्ड आहे. आता सगळ्यात मोठी गोष्ट Brad- एरावाला आलेला आहे आता त्यांचा Oh my मॅनेजर. God. सो त्याच्यामुळे ती एक मोठी न्यूज आहे. त्याच्यानंतर आता ब्रॅडली बार्कोलाच्या मागे जातात यार हे लोक. ब्रॅडली बार्कोला, अरे यार नाही यार, तुमच्याकडे ऑलरेडी एवढी बाप टीम आहे बाप तुमच्याकडे. team. आता ब्रॅडली बार्कोला पण येणार पासून त्याच्यामुळे माहिती नाही. फ्लोरियन वर्ड्स त्याचा मागचा सीझन खूप घाण गेला होता त्याचा. सो त्याच्यामुळे आता माहिती नाही काय होणार. पण ब्रॅडली बार्कोला इज अ बिग 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 थिंग. यू विल नेव्हर वॉक ऑन म्हणता म्हणता हे लोक सगळ्यांनाच घेऊन असं पुढे चाललंय. हा हा सगळ्यांनाच घेऊन चालले. मँचेस्टर इज ब्लू बोलणारी ही टीम मँचेस्टर सिटी, त्याच्यामध्ये आहेत मालो गुस्टो, एलियट अँडरसन, आयुब. येस, आयुब बुवादेची न्यूज येते. कारण रॉड्री जाणार आहे कुठेतरी. सो त्याच्यामुळे त्याची जागा फिल करण्यासाठी या लोकांना प्लेयर्स पाहिजे. सो कदाचित येऊ शकतो आयुब बुवादी. इव्हन चुवामेनीची पण न्यूज येते की चुवामेनी मँचेस्टर युनायटेड किंवा सिटी दोन्हीपैकी एका टीमकडे जाऊ शकतो. सिटी मधनं प्लेयर युनायटेड मध्ये जम्प मारतात. शक्यतो होत नाही नाही आणि होत. ते खूप एकदम कट्टर रायवल्स कट्टर rivals एकदम आहेत. हिंदुस्थान पाकिस्तान सारखे रायवल्स आहेत. तो त्याच्यामुळे कदाचित होणार तर नाही असं. पण ठीक आहे, बघूया याच्या पुढे काही होऊ शकतं. एलियट अँडरसन ऑलरेडी आलेला आहे त्यांच्याकडे. मालो गुस्टो त्या लोकांना हवाय कारण एक राईट विंग बॅक पाहिजे एन्झो मॅरेस्काच्या सिस्टमला. कारण आता नवीन मॅनेजर आहे एन्झो मॅरेस्का. पेप गार्डियोला गेलेला आहे मँचेस्टर सिटी मधून. सो त्याच्यामुळे तो एक खूप मोठा चेंज असणार आहे मँचेस्टर सिटीसाठी. आता मग सिटीचं सूत्र कोणाच्या हातात आहे? एन्झो मॅरेस्का, हो, एन्झो जो मॅरेस्का. चेल्सीचा एक्स मॅनेजर. चेल्सीचा एक्स मॅनेजर आता सिटी मध्ये गेलेला आहे. खूप चांगला मॅनेजर आहे तो. पुढे जाऊया. वन ऑफ माय हार्टेस्ट टीम, आमचे जे प्लेयर्स आहेत ला मसियाचे, त्यांनी आता वर्ल्ड कप गाजवले मित्रांनो, फायनल मारलेली आहे. आमची टीम बार्सेलोना, FC बार्सेलोना. पहिलं आहे एमेरिक लापोर्ते. अमेरिक लपोर्तेची न्यूज येते आणि मला कुठेतरी असं वाटतं की अमेरिक खूप लपोर्ते यायला यायला पाहिजे. पाहिजे. कारण एक चांगला डिफेन्स होऊन जाईल त्यांचा. कारण की एकच गोष्ट जी डिफेन्स मध्ये लॅक करते. ऑलरेडी करीम अदियामी ऑलरेडी आलेला आहे, अँथनी गॉर्डन आलेला आहे. सो त्याच्यामुळे अटॅक हा खूप चांगला झालेला आहे. कुठेतरी तुला असं वाटतं का एक फिनिशर, एक नंबर 9 पाहिजे? कारण लेव्हानडोस्की गेलेला आहे ऑलरेडी. सो कुठेतरी तो एक लॅक आहे. जुलियन अल्वारेसचं काय होतंय सध्या? जुलियन अल्वारेस सध्या सगळ्यांना चुना लावतोय किंवा बार्सेलोना साठी चुना लावतायत. अथलेटिको मॅड्रिड ही खूप रेजिस्ट करते जुलियन अल्वारेसला, त्यांना नाही द्यायचे. कारण का जुलियन अल्वारेस मध्ये एक रिलीज क्लॉज पण टाकलेला आहे या लोकांनी. 105 मिलियन किती मिलियन, 200 मिलियन, सॉरी, 200 मिलियनचा रिलीज क्लॉज आहे की जर ह्या लोकांना, कोणालाही जर जुलियन अल्वारेस हवा असेल तर त्या लोकांना ट्रान्सफर फी व्यतिरिक्त 200 मिलियन सुद्धा हे बेअर करावं लागतील. जे मला वाटत नाही रिअल बार्सेलोनाकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, थोडे पैसे आहेत तेवढं खर्च करण्याचं. पण स्वप्नील, मला एक वाटतं की जुलियन अल्वारेस सध्या नाही नको यावं. कारण का वर्ल्ड कप मध्ये त्याचा परफॉर्मन्स बघता आय डोंट थिंक एवढी हाईट काय आहे त्याची हाईप आहे कारण त्याचे सीझन्स मागचे 2-3 चांगले गेले होते. ऑफकोर्स ती गोष्ट वेगळी. पण बार्सेलोनाला एक नंबर 9 हवाच आहे. इव्हन अशी पण न्यूज होती मध्ये की आर्सेनल येऊन हायजॅक करू शकते ही गोष्ट की आर्सेनल येऊन अल्वारेसला घेऊन जाऊ शकते आणि ते लोक रिटर्न मध्ये ग्योकेरेसला द्यायला तयार होते. सो त्याच्यामुळे अशी पण न्यूज होती. सो माहिती नाही आता काय होणार आहे. कारण हा एक मोठा सस्पेन्स असणार आहे. कदाचित हा लास्ट डे ऑफ द ट्रान्सफर विंडो तिथपर्यंत जाणार आहे. आपण रोज बोलणार जुलियन अल्वारेसचं काय आहे ते. आज काय न्यूज आहे जुलियन अल्वारेसची हे आता सुद्धा. ठीक आहे. बरेच ट्विट्स वॉर झाले, बरेच ट्विट ट्रोलिंग झालं, सगळं केलं, दोघ्या क्लबनी केलं. पण अथलेटिको मॅड्रिड मध्ये मस्ती कमी नाही. अरे भाई साहब, ते लोक म्हणजे त्यांचा जो मॅनेजर होता ना सिमियोने, त्याच्यासारखेच आहेत ते लोक. पण बाप रे, अरे त्या लोकांनी इज्जतच काढली होती, बार्सेलोनाची इज्जत काढली होती त्या लोकांनी. त्यांनी असं भरपूर रिअल मॅड्रिड सगळ्यांनाच त्यांनी फाट्यावर मारलं होतं. माहिती नाही काय करतात ते लोक.
तू कुठेतरी नंबर 9 बद्दल बोलत होता. लेव्हनडोस्की हा नंबर 9 तसाच होता, तो प्लेयर सोडून गेला. मग आता इथे कुठेतरी त्यांना एक ओपन मिळालंय. राफिनाला एक चान्स ओपन झालेला आहे. लमिन यामालला चान्स ओपन झालेला आहे, की तुम्ही ती स्वतःहून स्टेप अप करून ती जागा भरून काढा. की तुमचं आता ग्लोरीचे डेज चालू होतील. तुमचा परफॉर्मन्स बाप होता हे सगळ्यांनी वर्ल्ड कपमध्ये बघितलं. राफिनिया अनफॉर्च्युनेटली इंजरी म्हणून तो बाहेर गेला होता. त्याला त्याचा प्रूव्ह करता आला नाही. बट त्याला प्रूव्ह करायची गरज नाही. ऑलरेडी सुपरस्टार. आणि आता तुम्ही प्लेयर्स घ्या. आहेत, आता बार्सिलोनाकडे तुम्ही players घ्या. आहेत. तुम्ही उतरा. आता तुम्ही दाखवा की 9चं मिस नंबर जो नाहीये तो असं बघू नका. तुम्ही तो प्रूव्ह करा. कारण आदियमी हा फॉल्स 9 खेळलेला आहे. False nine खेळलेला आहे. अँथोनी गॉर्डन हा फॉल्स 9 खेळलेला आहे. सो त्याच्यामुळे त्यांच्याकडे नंबर 9 ची अशी एकदम आता नाही मिळालं तर प्रॉब्लेमच होईल असं नाहीये. असं नाही. सो तुम्ही करू शकता. पण त्याच्यामध्ये आता बघूया अल्वारेजचं काय होतंय. मला तरी असं वाटतं अल्वारेज येईल बार्सिलोनामध्ये आज न उद्या. पण तो कधी ते बघूया आपण. पुढे जाऊया. आता युरोपमधनं बाहेर पडतोय. आता आपण चाललोय सौदीच्या साईडमध्ये मिडल ईस्टला. अल हिलालकडनं एक अपडेट आहे. क्रिसेन्सिओ समरविल हा अल हिलालमध्ये गेला. येस, समरविल गेलेला आहे अल हिलालमध्ये. माहिती नाही का गेलेला आहे. मला समजत नाहीये का गेलेला आहे. पैशांचीच बात आहे बाई. अजून काहीच नाही होऊ शकणार आहे. Oil इव्हन 2-3 अजून प्लेयर्स ही येते ते पेड्रो नेटो जो चेल्सीचा प्लेयर आहे, जो पोर्तुगालचा प्लेयर, त्याची पण न्यूज येते की ती पण सौदीमधून त्याला ऑफर आलेली आहे. तुम्ही तुमच्या प्राईम वरती आहात यार आणि सौदीमध्ये तुमचा गेम हा कसा काय होऊ शकतो? तुम्ही नाही गरज नाही तिकडे जायची. तुम्ही युरोपमध्ये राहून तुम्हाला चॅम्पियन्स लीग खेळायला मिळणार आहे यार. सौदीमध्ये तर ते पण नाही. फक्त पैसे यार, पैशांबद्दल काय बोलायचं? पैसा भी क्या चीज होती है. पैसे तरी काहीच होती पैशाचं जाऊ दे. टॉटनहम हॉटस्पर ख्रिश्चियन रोमेरो लिव्हिंग टॉटनहम हॉटस्पर डेस्टिनेशन नॉट कम. येस. पण रोमेरो निघणार आहे या सीझनच्या एंड पर्यंत. तो म्हणजे सॉरी हा या विंडोमध्ये तो निघून जाणार. Yes आहे. न्यूज आहे की इंटर मिलान त्याच्यासाठी खूप एक्साइटेड आहे. इव्हन मध्ये असं ही पण रुमर आली होती की बार्सिलोना पण कदाचित त्याच्यासाठी जाऊ शकते. कारण तो माझ्या हिशोबाने तो फ्री एजंट आहे. सो त्याच्यामुळे ती पण जाऊ शकते. स्पर्सची पण ट्रान्सफर विंडो खूप चांगली गेली आहे. त्या लोकांनी टोनालीला पण आणलेला आहे. सो त्याच्यामुळे मागचा सीझन जो त्यांनी कुठेतरी 15व्या 16व्या नंबरवरती फिनिश केला होता लास्ट प्लेस, आणि तिकडून ते लोक आता ट्राय करणार की ऑल इन जायचं आहे ह्या सीझनला. काही एकेकाळी EPL ची ट्रॉफी मारणारी ही टीम मग नंतर दुसऱ्या सीझनला 15 नंबरवर जाते, परत अप होते. काय टीमचं मला काय कळतं. देर इज नथिंग अबाउट स्पर्स. मला तुम्ही हेट करा, कारण मग तुम्ही मला रिस्पेक्ट करणारा बोलू आपण. मला स्पर्स आवडत नाही आणि माझी टीम ही नेहमी त्यांच्याबरोबर चांगलीच खेळत होते. त्याच्यामुळे सो सॉरी स्पर्स आणि सॉरी स्पर्स फॅन्स. फ्रँको मस्टांटुआनो हा लोनवर चालला. येस, असं न्यूज आहे की रिअल मॅड्रिड मधून त्याला लोन वरती पाठवलं. कारण जागाच नाही खेळण्यासाठी यार कुठे. त्यांच्याकडे तू अटॅक मध्ये कुठे बस करा रिअल मॅड्रिड बस करा आता. जागाच नाही किती दाखवणार माज आहे तुम्हाला. किती पैसे तुमच्याकडे दिसतंय. कुठेतरी फडणवीस साहेबांनी ईडी लावा त्यांच्या मागे. जागाच नाही. तर त्याच्यामुळे आता तुला काही लोन वरती इकडे तिकडे पाठवायला लागते. पण बघूया काय होतं त्याचं. तर ही अशी होती आतापर्यंतच्या या सगळ्या ट्रान्सफरच्या न्यूज होत्या. याच्यापैकी आता रोज काही काही नवीन न्यूज येणार आहे. तुम्ही आम्हाला सोशल मीडियावरती फॉलो करा. तुम्हाला समजेल की आम्ही काय बोलतोय काय नाही बोलतोय. आम्ही तुम्हाला नवीन रोज रोज अपडेट टाकत राहू. आणि याच्या व्यतिरिक्त पण आम्ही भरपूर काही काही व्हिडिओज आणि टॅक्टिकल व्हिडिओज टाकू. आणि हे सगळे आम्ही भरपूर काही काही घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही वाट बघा आमच्या व्हिडिओजची. जाता जाता मला एक शाउट आउट द्यायचं. शाउट आउट टू इंडियन फुटबॉल अंडर 15 अंडर 17 मिनेर्वा क्लब. येस. खूप गाजवत आहेत मित्रांनो. कुठेतरी स्वतः तुला वाटते का की 2040च्या आसपासमध्ये इंडिया ही वर्ल्ड कप येईल? ऑफकोर्स. आणि काय प्लेयर्स काय खेळतायत. players खेळतायत. जबरदस्त यार. म्हणजे स्कोरलाईन स्वप्नील 17-0 अर्जेंटिना 11-0. वगैरे कुठल्या टीमला हरवलं या लोकांनी. आता त्या लोकांनी जर्मनीला हरवलं. हो, जर्मनीला हो. हरवलं. काय आणि लहान लहान मुलं काय खेळतायत यार. एक दोन प्लेयर तर मला असं त्या लोकांकडे बघून असं वाटतं की अरे हा मेस्सी हा नेमार हे पुढचे येणारे मेस्सी नेमार ते पण इंडियातले. सो त्याच्यामुळे तुम्ही प्लीज या लोकांकडे बघा. Vouch करा. प्लीज बघा. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की हे प्लेयर तुम्हाला इंडियाला प्राऊड करून दाखवणार यार. बजाज त्यांचा जो कोच आणि मॅनेजर आहे सर, तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. मराठी हृदयांमधला तुम्हाला एक मानाचा सलाम, मानाचा मुजरा सगळं काही तुमच्यासाठी. कारण का तुम्ही जे इंडियन युथला जे कॅप्चर करून ठेवलं आहे, यंग जनरेशन तुम्ही घडवताय. आम्ही हे आतापासून आम्ही ऑब्झर्वेशन स्टेज मध्ये आहोत. आम्ही हे सगळी जर्नी बघतोय. आम्ही ह्याच्यामध्ये व्हिडिओ डिटेल करायचा आहे आपल्याला. 2040 मध्ये जेव्हा आमची मुलं येतील इथे, तेव्हा तेही हे बघतील ही मॅचेस. इंडियाच्या जी फायनल्स आणि वर्ल्ड कप म्हणजे ती परफॉर्मन्स होणार ते अति उत्तम होणार आहे. मित्रांनो, फुटबॉल मराठी हाचा उद्देश हाच आहे आमच्या गोलबस मराठीचा, की गावाखेड्यातले न्यूज पण आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहोत. इंडियामध्ये काय होत आहे तेही आम्ही तुमच्याकडे घेऊन आहोत आणि वर्ल्ड स्टेज मध्ये जे काय होतं तेही तुमच्याकडे घेणार आहोत. हा होता एक ट्रान्सफर विंडोचा एक व्हिडिओ. आता ती सुरुवात आहे. दर दिवशी काय ना काहीतरी होतच आहे. स्वप्नील
आता कंटिन्युअस रील्स वर असणार आहे. जर इमिजिएट अपडेट्स असतील तर दिसणार आहेत. फॉर एक्झाम्पल कदाचित स्वतः मला एक गट फिलिंग येते की जुनियर अल्वारेस या आठवड्यामध्ये क्लोज होईल. या आठवड्यामध्ये तरी क्लोज नाही होणार, पण मला असं वाटतं या आठवड्यामध्ये विनिशियस ज्युनियर नक्की क्लोज होईल यार. जा जा बाबा जा तू जा, तुला सोडून दिलं मित्रा, जा तू इंग्लंड मध्ये जा, बघू तुला कसं खेळता येतं, मग आम्ही तुला नंतर ट्रोल करू ऍज अ बार्सेलोना फॅन. बघूया काय होतंय. सो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि आम्हाला नक्की फॉलो करा. गोल्डपोस्ट मराठी सीझन 2 चालू झालेला आहे. #सीझन 2 वी नीड युअर सपोर्ट. आम्हाला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे कारण का आमचा उद्देश फार सोपा आहे. मी आहे दर्शन कदम. मी स्वप्न घेताना गोल्डपोस्ट मराठी, आपला फुटबॉल आपली भाषा.